आणि एका दिलाने या ठिकाणी हा पूर्ण क्षमतेने प्रतिकार करतोय आणि आपण विजयी म्हणाले. माझ्या भावाने आता रमण भाऊ वाटत काय डोळ्यात काय दादा आपल्याकडे हात केलाय तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणले ना 5 आम्हाला म्हणजे तुम्ही 11 जण फक्त कोलवाडीचे गुंड 18 प्रत्येक वेळी नव्हतं. ग्रामवरती आलं तुम्ही बसत नाही, देवी आलं तुम्ही बसत नाही, सोसायटी आलं तुम्ही बसत नाही. गायत्रीला तुम्हाला सांगायचं माहिती मी एकटाच करतो आणि तुम्ही सगळे ताकद देता म्हणून गावात सर्वाधिक मतांनी निवडून देतो. तुमची ताकद असते. दादा तुम्ही एक गोष्ट विसरले मी सांगतो. जिथून आळ्याचे हात सुरू होते ना त्या डोंगरापासून जिथं आळ्याचे हात संपते ना ते आमचे सगळे कार्यक्रम आहे ना डोक्यावर हात ठेवून हा माझा मामा हा माझा मामा ही लढ म्हणतात मला मारुती माझा मामा ही सगळी मंडळी दादा असेल काका असेल नात्या गोत्याची मंडळी जवळ येतात. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. रक्त पाण्यापेक्षा घट्ट असतं आणि ते रक्त धावून येतं दादा. आज आपल्या बबड्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला पण हाच बघू 5 मतांचा जरी मागच्या वेळेला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं त्यात दुसऱ्या क्रमांकावर येऊन आला होता. माझा जाहीर सवाल आहे त्या मंडळींना. आम्ही कमी संख्येत आहोत आमचा गुन्हा आहे. आम्ही त्या छोट्या कुटुंबाच्या आमचा गुन्हा आहे. आमच्यात कॅरीवर नाही आमच्यात क्षमता नाही का? अरे आम्ही संस्था चालवतो ना बघा ना आम्ही संस्था चालवतो बघा ना तुम्ही 300 कोटीचा टप्पा पार केला. एकच शाखा गायत्री बंद होती ती सभासद क्रमांक 3 आहे. सभासद क्रमांक 3 आहे. विजय विठ्ठल सभासद क्रमांक 1 शरद महोदय संजय मुदल 3 आणि संस्था चालू केली आजपर्यंत तरी जायनी पहिले संस्था आजपर्यंत तरी तुम्ही टाळता. हा दादा धरणला त्यांनी कोलवाडी ग्रामपंचायत जो पण सरपंच निभावले त्याच्या कार्यकाळात त्या परिसरात एकही तंटा झाला नाही. लोक त्याला घरी वळायला आली तर तू ग्रामपंचायत उभा आहे त्याला जबरदस्ती सरपंच केलाय. एक कॅलिबर आहे 365 दिवसापैकी 47 दिवस हा आमचा भाऊ या आळे संतवाडी कोलवाडीचं जे दैवत आहे उभे मराठा घेऊन वागतो त्या रेडा समाजाचा रथ त्याची पायवारी पंढरपूर आळंदी असेल तिथं 47 दिवस आम्हाला काढतो. 365 दिवसापैकी 47 दिवस घरदार सगळं सोडून आपल्या सगळ्या संसार सोडून राहून जाणार कोणी आहे का सांगा ना. आहे का कोणी एकटा माहिती लाल का ते घरदार सोडले आणि चाललंय तिथं त्याला कोणतं पदे देवतामध्ये कोणतं पदे तुम्ही आशा माणसाला जोराला काढता. तुम्ही या वेळेला तिथं आम्ही दादा आम्ही हात जोडलो आम्ही आलतो सांगत ना हात जोडून ते कोर्ट चाललं होतं. कोर्ट आमचं या रे बाहेर बाहेर दरवाजावर राहायचे पाहून आमच्या वेळ या 5 मिनिटं बोललं काय होता चालली का ऐकायला सगळ्यांना मोठं मोठं ते शब्द मोठा आहे आवडे भाऊ अरे आम्ही कोण आहे अरे ही संस्था मोठी करता आमच्या वाटायला काय ते म्हणतो चिपाड त्यांच्या भाषेत 5 दिवस 10 दिवस 100 दिवस. आता तू दुधाच्या पैसे झाल्यात 100 लिटर दूध संजय मुदल सुद्धा घातले हातावर काढले. आम्ही काय फुकट समजत नाही त्याची तर आम्हाला माहिती तिथले हिशोब आम्हाला पण कळतात. टॅक्स इन्कम टॅक्स सॉरी टॅक्स ऑडिट सगळं आम्हाला पण कळतं. बीई मेकॅनिकल एमबीए फायनान्स केली याला नाही आम्हाला पण कळतं सगळ्या गोष्टी. मुद्दा काय नेतृत्व त्यांनी करावं ज्यांनी सर्व समाज घटकांना छोटे छोटे असतील त्याला जवळ करायचं एकत्र करायचं त्या सगळ्यांची मत बांधायची आणि मग त्या संस्था चालवायच्या ही त्या नेतृत्वाची गरज असते. हे बघा तुम्ही सगळ्या गावापैकी 12-13 14 जण जमा करायची त्याला लिमिटेड आहे. तुम्हाला कोणातरी नाराज करावं लागणार आहे. परंतु जर एखाद्या माणसामध्ये जर योग्य कॅलिबर आहे त्याच्यात क्षमता आहे त्याची पात्रता आहे तरी तुम्ही टाळता. म्हणजे तुमचा हेतू काय? तुमचा हेतू याचा अर्थ असा आहे का ही माणसं जर भविष्यात मोठी झाली तर ती चालणार नाहीत म्हणून तुम्ही टाळता नाही. माझा स्पष्ट आक्षेप आहे.
त्या सगळ्या मंडळीवर म्हणजे टीका आपण मी माझ्या आयुष्यात तरी बरोबर टीका केलीच नाही, मी करणार पण माझं फक्त एकच म्हणतो, एका थेंबाने ते टँकर भरतो, एका थेंबाने टँकर भरतो. मागे म्हणायची एक म्हण होती, मी गावाला त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो, माझं दूध चालू होतं, म्हणायची काय कांट बरोबर मापटे बरोबर आपल्याकडे गावठी म्हण म्हणायची, एक थेंब जाऊ पाच घरी चार घेऊन आणि राहतात, एका थेंबाने टँकर भरतो. तशी छोट्या जात्यांमधून जर लोक घेतली तर तिथे एक चांगलं काम होणार आहे आणि तिथं एक आदर्श संस्था चालणार आहे. तुम्ही आता थोडस इलेक्शनकडे विचार करतो, तुम्ही सगळी मंडळी आहेत ना सक्षम आहेत. आपल्याला तुम्ही फक्त एक गोष्ट सगळ्यात उमेदवारांना लक्षात ठेवा, तुमच्यासाठी ही लढाई मांडली, कारण तुम्ही ह्या परिसराचा त्या संस्थेचा विकास कराल. मग हा विश्वास दादाला आणि त्या सगळ्या मंडळी विश्वास वाटतो, म्हणून ही सगळी हा यज्ञ मांडलेला आहे. फक्त एक काळजी घ्या, जी मी माझ्या आयुष्यात जगतो आणि अनेकदा म्हणतोय, लोकांना आठवत असतं माझ्याकडे ऐकलं आठवलं, तुमच्यामुळं, तुमच्या कारभारामुळं, तुमच्या वागणुकी नाही वर्तणुकीमुळं या सगळ्या माणसांना समाजात खाली बघावं लागेल, कमीपणा येईल. अशी वर्तणूक तुमची भविष्यात कधी होणार नाही, तुम्ही काळजी घ्या. आणि जर तुम्ही ही काळजी घेतली ना तर इथून पुढच्या काळात तुम्हाला, तुमच्यानंतर दुसऱ्यांना, तिसऱ्यांना हा समाज संधी देणार आहे. या गावात एक पद्धत मी लहानपणापासून आजपर्यंत पाहतो. आमचे काका दोन्ही मारुती पाडेकर होते, आमचे मामा आणि मामा रामभाऊ डॉक्टर रामभाऊ कुराडे यांनी या गावात आमचे गोळे सरपंच होते. आमचे मामा अतिशय आक्रमक स्वभाव, सगळ्यांना दुनियामध्ये नाटक जातो. या गावाने अनेकांना डोक्यावर घेतले, इतिहास या गावाचा, या गावाने अनेकांना डोक्यावर घेतले आणि त्याच लोकांनी जर चुकीचं वागवलं, तेच जर लोक चुकीचं वागले तर त्या लोकांना पाय घ्यायचं त्या गावात घेतलेले. त्याच्यामुळं तुमच्यामुळं कोणाला दुसऱ्याला त्रास होणार नाही, संस्थेला अडचण येणार नाही आणि या तुमच्यासाठी तुमची बाजू मांडणाऱ्या, तुमच्यासाठी पाळणाऱ्या, तुमच्यासाठी धडपडणाऱ्या या सगळ्यांना कमी पाण्याची काळजी घ्या. मला आहे ना तुमच्याकडे काही अशा चांगल्या योजना असल्या पाहिजे, इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे, सतत इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे, नवीन प्रयोग करा, नवीन काही काम करा. दूध डेअरी दूध संस्था आहे, आता काय होतंय, दुसरी साखर तयार करायची नाही, इथेनॉल करायचं, पेट्रोल त्याला बरे आहे ना, त्याचे काय अजून बाकीच्या गोष्टी करायच्या, त्याचे बाय प्रॉडक्ट तुमच्या कार्यक्रमात भरल्या आणि ह्या लोकांना प्रत्येक वेळी अधिकचा चांगला बाजारभाव, अधिकची चांगली गुणवत्ता देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 5 पैसे वाढले तरी 1000 रुपये फरक पडतात. आजची गवळीत आपल्याकडे 5 पैसे वाढले लिटर मागून तरी 1000 रुपयात फरक पडतो. तो बदल तुमच्यातून झाला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. आम्ही सर्वजण सक्षमतेने तुमच्या बरोबर आहोत. लक्षात ठेवा, काही मोठ्या मंडळींनी, काही तथाकथित नेते मंडळींनी तुम्हाला जरी राड्यावर सोडलं असलं तरी आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला तुमच्या पाठीला माती लागू देणार नाही, तुम्हाला विजयाचा गुलाल तुमच्या अंगावर आम्ही टाकणार, हा विश्वास आम्हाला आहे. फक्त त्यासाठी इथून पुढे 48 तास 6:15 झाले, परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता मतदान 48 तास 48 तास सोहम राहून काम करा, विनम्र व्हा, वाका, विनंती करा, लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करा. हा माणूस तोच आहे का हा आमचं भांडण आमची तिथं बाजू मांडेल, हा माणूस तोच आहे याची पात्रता तीच आहे का तो आमचं तिथं प्रतिनिधित्व करेल, हा विश्वास जर समाजाच्या मनात निर्माण झाला ना, लोक नाव घेऊ शकतात. अरे टप्पा पुढे दादा माझा अनुभव आहे, अरे ते पुढे त्यापैकी अनुभव लोकांनी तुमचं चिन्ह शोधलं पाहिजे. लोक शोधत्यात, लोकांना कबशी आणि बॅट त्याची शिक्का मारायचा आहे. फक्त तुम्ही तुमची उंची आणि तुम्ही जो तुमच्या पुढच्या हात येतात निवडणूक आणि लोकांचे संपर्क चांगला ठेवा. जास्त बोललो आता माफ करा, पण थोडस दादा म्हणून माझ्या डोळे तिथे खाली बोल लागले. अहो ये ना पवड्या, लय साधा माणूस आहे, इतका साधा माणूस आहे दादा, त्याला उठ म्हणलं का उठ, बस म्हणलं का बस. तो बिचारा कधीच कोणता काही उलट बोलतोय. तो माणूस भरभरून लोकांशी बोलतो, त्याला राजकारण कळत नाही, त्याला पैसा कळत नाही, त्याला मोठेपणा कळत नाही, त्याला फक्त एवढंच कळतं लोकांची सेवा आणि लोकांपेक्षा विमान नको. अहो पांडुरंगाची माऊली सेवा करणार हा माणूस, बावड्या तू पंढरीचा वारकरी एवढं लक्षात ठेवून लक्षात ठेवून सर्व हे जे आपलं गवळी पॅनल आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो, तुम्हाला सुयचिंतितो आणि तुमचा विजय हा नक्की आहे. फक्त इथून पुढच्या काळात बॅट आणि कबशी या 2 चिन्ह लक्षात ठेवा, कोणी सिंगल करू नका बरं का.
लक्ष देते आणि खाली मला पाहावं लागतो. तर त्या पॅनलमध्ये काय काय सिंगल असते शेजारी बसले होते आणि सिंगल ड्राईव्ह मारलं. अशा चर्चा आता चालू आहे. त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवा का, जो सिंगल मारेल ना तो मोठ्या प्रॉब्लेम होईल. तुमच्याबद्दल विश्वास आहे कोणी सिंगल करणार नाही, कारण तुम्हाला ती बरोबर पाठवत ना, तुम्हाला अडचण येणार नाही. आणि संपूर्ण गाव आणि संपूर्ण परिसर, या परिसराची प्रेम नव्हे म्हणजे दुसरं प्रेम नव्हे, सहानुभूती आहे, ताकद आहे, सगळं तुमच्या पाठीमागे उभं आहे. तुम्हाला यश या ठिकाणी